यावर्षी अतिवृष्टी व इतर अस्मानी संकटांमुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून गेला। पेरणीपासून खत, औषधांवर झालेला खर्चही निघणे कठीण झाल्याने तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता। मात्र याच संकटाच्या काळात तूर पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सिंदखेडराजा तालुक्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे। गेल्या 10 वर्षातील सर्व उत्पादनांचे विक्रम यंदा मोडीत काढल्याची चर्चा परिसरात चालू आहे। तालुक्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने अवघ्या 2 एकर शेतात तब्बल 23 पोते तुरीचे उत्पादन घेतले असून या यशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे। विशेष म्हणजे या पिकावर फारसा खर्च झाला नाही। सोयाबीन पेरणीवेळी दिलेले खत आणि निसर्गाच्या पावसावरच तूर जोमाने उभी राहिली। रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करूनही मिळालेल्या या भरघोस उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मजुरीचा खर्च वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबातील लहान मुलेही कामात सहभागी झाली असून शेतात तुरीचा ढीग पाहून संपूर्ण कुटुंबात दिवाळीसारखा आनंद साजरा होत आहे। सोयाबीनच्या नुकसानीतून सावरत तुरीने दिलेल्या या उत्पन्नामुळे कर्जमुक्तीची आशा पल्लवित झाली असून काळ्या आईने यंदा पदरात भरभरून दान टाकल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत। अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे, सिंदखेडराजा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।